रामकृष्ण हरी. सज्जनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 स्तंभावर आपली भारतीय संस्कृती आढळ आहे, स्थिर आहे. आणि ते 4 खांब आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ब्रह्मचर्य आश्रम 1 ते 25 वयोगटामध्ये, त्या कालामध्ये गुरुच्या गृही जायचं, म्हणजे आश्रमात जायचं. तिथे आपल्या परंपरेनुसार आपल्याला जे शिकायचं ते तिथे गुरु महाराज शिकवित असायचे. मग तिथे सेवाभाव असायचा. इतर सगळी कामं म्हणजे कर्म, ज्ञान, उपासना हे सगळं साकल्याने ज्ञान त्या शिष्याला शिकवल्या जायचं. परब्रह्मराम वसिष्ठा शरण कृष्णे शांदीपन गुरु केला. शांदीपनेच्या आश्रमात प्रत्यक्ष भगवान कृष्ण आणि सुदामदेव वगैरे हे सगळे कोणी असो त्यांनी त्या आश्रमात जायचं आणि तिथे अभ्यास करायचा 25 वर्षापर्यंत. आणि मग गुरुची आज्ञा घेऊन घरी जायची. गुरु आज्ञा द्यायची आणि मग सांगायचे त्याला जाताना की बाबा रे, तू काय कर. तर तैत्तरीय उपनिषद शिक्षाध्यायामध्ये तो श्लोक सांगितलेला आहे. गुरु त्यांना निरोप देताना काय उपदेश करतायत ते ऐका. देव पितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. देव पितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम. बाबा रे, तू आता घरी चाललेला आहेस, तर इथून पुढचं जे तुझं वागणं आहे, आचारसंहिता आहे ती अशी आहे: देव आणि पितृकार्य याच्याविषयी तू न प्रमितव्यम, म्हणजे प्रमाद करू नकोस, चुका करू नकोस. ते जरूर कर, सक्तीने कर. आणि त्यामध्ये काय काय कर? मातृदेवो भव, आईला देव मान, आईची सेवा कर. पितृदेवो भव, हे तुझा दुसरा देव. आचार्य देवो भव, आम्ही जे तुला शिकवले आमच्याबद्दल जन्मभर कृतज्ञता ठेव. आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. गृहस्थाश्रमामध्ये तू राहणार आहेस, तर एखादा अतिथी आला, हा तर भुकेले अन्न तान्हेल्या जीवन, पुण्यासी कारण इतुकेचे. भुकेला असेल तर त्याला अन्न दे, तान्हेला असेल तर त्याला पाणी दे, तेवढंच पुण्य लागतं. हे गृहस्थाश्रमाचं कर्तव्य त्या शिष्याला गुरु महाराज सांगतात. तेव्हा असा जो उपदेश आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. पण आता झाले काय की विद्यार्थी आश्रमात जात नाहीत, म्हणजे गुरुकडे जात नाहीत. गुरुच आता घरी येऊन शिकवतात. ट्युशन क्लास, सेवाभाव राहिलेला नाही. ज्ञानेश्वरी सांगते, तेथ ज्ञानाचा कुरठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. सेवा हा ज्ञानाच्या कक्षेत जायचा दारवंटा आहे, दार आहे ते. आणि त्या दारातूनच आपल्याला त्या ज्ञानाच्या दालनामध्ये शिरता येतं. पण सेवाभाव राहिलेला नाही, गुरुवर श्रद्धा राहिलेली नाही. असा राहिलेला नाही म्हणजे पूर्ण गेले असं मला म्हणायचं नाही आहे, पण तो इतका कमी झाला आहे की पार खालच्या पातळीपर्यंत गेलेला आहे. आणि जसं पहिलं देवत सांगितलं आहे, मातृदेवो भव. मातृदेवो भव किती महत्त्वाचं सांगितलं आहे. ऐसे कळवळ्याचे जाते, करेला भाविन प्रेते. कळवळ्याची जाते, तुकाराम महाराज म्हणतात ती कळवळ्याची जात आहे. माता हे पहिलं दैवत आहे, न मातो परमदैवतम. तर तिला पहिलं नमस्कार तू करत जा, तिला पहिलं तिला पहिली सेवा तिची करत जा, असं गुरुने पहिलं मातृदेवो भव सांगितलेलं आहे. आणि मग पुढचे 3 देव सांगितलेले आहेत. हे सुद्धा 4 देव, 4 स्तंभ सांगितलेले आहेत. तर आत्ताची परिस्थिती थोडी खालावलेली दिसते आहे. तर मुलं आईची सेवा बिवा ते जवळपास दिसतच नाही आहे. एक आई आपल्या मातृहृदयाप्रमाणे मुलाला सांगायची, बाबा रे,
अरे तू मला जास्त त्रास देतो आहेस, काय काम करत नाही, माझं आता म्हातारपण होत आलं आहे. अरे तुला मी लहानपणी काय काय केलं बाळ्या, माझ्या स्तनाचं दूध पाजलं आणि तू मला फार बेमान झाला आहेस. अशी ते सारखी त्याला म्हणायची, अरे मला वेळेवर तुकडा तू भाकरीचा देत नाही आहेस, मी तुला माझ्या स्तनाचं दूध पाजून काय काय करून हाताखांद्यावर वाढवलं, पाळलं, तुला शिक्षण दिलं, आणि आता तो लग्न झाल्यानंतर पार बिथरलास. मला काय, अरे माझं काय जिणं झालं हे. तर तो एक दिवशी आईवरच लागवला. आणि हे बघ, तू सारखं सारखं त्या दुधाचं काढतेस ना, किती लिटर दूध झालं आहे सांग, म्हणजे एकदाच हप्ता मिटून टाकतो, म्हणजे कटकट नाही आहे. बघा आता हे म्हणजे आईच्या दुधाची किंमत. अरे 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 अरे, म्हणजे अशा प्रकारचा उन्मत्तपणा झालेला आहे. त्याच्यावर माऊलीची हत्या म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे मी, की एकाने माऊलीचा गळा चिरून मारलेलं, असा हे ठाण्याला घडलेली घटना आहे. ब्रह्मचर्य आश्रम लिहित असतानाच ती घटना घडली. आणि मग मी त्याच्यावर ते लिहिलं की 16 वर्षाचा विजय शर्मा आईचा गळा कापून मारतो आहे आईला. हा वात्सल्याचा, मातृत्व प्रेमाची हत्या आहे असं मला ते खूप जाणवलं. आणि म्हणून 16 पानाचं एक वेगळं पुस्तक मी त्याच्यावर काढलं, माऊलीची हत्या त्याने केलेली. तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे की आईवर पहिलं मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, हे 4 दैवत आपले आहेत. बाकीचं तुम्ही मंदिरात जा न जा, तीर्थयात्रा करा, फार काय करायचं कमी केलं तरी चालेल, पण हे 4 दैवत जे आहेत ना, यांना जपलं पाहिजे. तरच आपण कृतज्ञ आहोत, तरच आपल्याला पुण्य मिळेल, तरच आपलं जीवन इहलोकातलं सुखी होईल आणि परलोकातलंही जीवन सुखी होईल. तेव्हा परलोकातील जीवन आनंदमय सुखमय होण्यासाठी हे 4 दैवत यांना विसरू नका, असा या व्हिडिओचा मतितार्थ आहे. हे तैत्तिरीय उपनिषदातला संदर्भ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.